हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. जे की तुमच्या खूप उपयोगी पडणारा आहे. बऱ्याचशा जणांना जुन्या ब्लाऊज आपलं येत नाही. म्हणजे आता टाईट होत आहे फिटिंगमध्ये. तर कशा पद्धतीने त्याची फिटिंग केली पाहिजे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात अगोदर तुम्ही हे ब्लाऊज बघू शकता. अगदी फिटिंगमध्ये व्यवस्थित बसत नव्हतं. म्हणून मग मी काय केलं, की एक-एक शिलाई उसवून घेतल्या. तर झालं असं, की एक-एक शिलाई उसवून घेतल्यानंतर त्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडते आणि हेही तुम्हाला माहीत आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊजची शिलाई उसवतो, त्यावेळेस आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडते, व्यवस्थित बसत नाही. तर त्यासाठी खूप छान अशी आयडिया मी तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. तर सर्वात अगोदर मी या मॅचिंगचा रीळ भरून घेतला आणि म्हणजे आपण जो ब्लाऊजचा कलर आहे त्याचप्रमाणे कलर वापरणार आहोत. आता बरेचसे जण काय करतात, की जुनं ब्लाऊज आहे, मग आपण कोणताही कलर टाकून द्यायचा. तर तसं न करता आपला मॅचिंगचाच रीळ वापरायचा. तर मी रीळ भरून घेतला. तर रीळ भरून झाल्यानंतर आणखीन एक तुम्हाला बऱ्याचशा जणांना आपल्या ब्लाऊजची शिलाई व्यवस्थित येत नाही. तर त्यासाठी खूप छान अशी आयडिया आहे. जे की तुमची मशीनची डब्बी असते ना, तर त्या डब्बीचा रीळ ज्यावेळेस भरता तुम्ही, तर ते सरळ असा दोरा आपण बॉबिन आतमध्ये टाकून डब्बीला असं वरती पकडून ठेवलं ना, जर तुमचा दोरा सरसर डब्बी खाली आली, तर तुमच्या डब्बीमध्ये दोरा गुंतलेला आहे हे लक्षात येते. तर लगेच तुम्ही तो दोरा फेकून घ्यायचा. हा व्हिडिओ तुम्हाला याच्या आधी आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. तर या पद्धतीने मी दोरा ते ओवून घेतला. आता आपण त्याला फिटिंग करायला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपला ब्लाऊज जो आहे, तर आपल्याला सर्वात कडीची जी शिलाई मारतो आपण सुरुवातीला, तर ती शिलाई आपण मारून घ्यायची आणि मारल्यानंतर मग आपण नंतर फिटिंगच्या शिलाया मारून घेणार आहोत. आणि जे तुम्ही तुमच्याकडं ब्लाऊज आहे ना, तर त्याच्यावरती तुम्ही शिलाई मारायला सुरुवात करायची. तर मी आता सर्वात कडीला अगोदर एक शिलाई मारून घेते तर या पद्धतीने मी दोन्ही बाजूंनी सेम शिलाई मारून घेतली. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने शिलाई मारा. कारण की बऱ्याचदा होतं असं, आपण एक-एक शिलाई मारल्यानंतर सुद्धा व्यवस्थित बसत नाही. त्याच्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्की करून बघा. आणि झाल्यानंतर खूप शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, कारण की खूप छान-छान अशा टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत, जे की तुम्हाला सगळ्यांना उपयोगी पडतील. तर अशा पद्धतीने एक-एक शिलाई मारून झाल्यानंतर आता आपण आपल्या ब्लाऊजची फिटिंग करायला सुरुवात करूयात. तर जे तुमचं जुनं ब्लाऊज आहे, जे तुम्हाला सॉरी, जे आता तुमचं रेडी ब्लाऊज आहे, तुम्हाला आता बसत आहे छानपैकी, ते ब्लाऊज तुम्ही तुमच्या कस्टमरकडून मागवून घ्या. जे की तुम्हाला ते आपल्याला फिटिंगला कामाला येईल. आणि आपण जे रेग्युलरप्रमाणे फिटिंग करतो मुंड्यामध्ये त्याच्यामध्ये, तर तशा पद्धतीने तुम्ही त्याची फिटिंग करून घ्या. तर आता मी काय केलेलं, त्याची फिटिंग एक ते कमरेमध्ये थोडंसं जास्त होतं. तर मग कमरेत जास्त काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु मुंड्यामध्ये हा ब्लाऊज बसत नव्हता. आणि आपण बऱ्याचदा काय करतो, की ज्यावेळेस आपण शिलाई उसवतो, तर ती कमरेची सुद्धा शिलाई उसवली जाते. मग त्यासाठी या पद्धतीने फिटिंग आपण करून घ्यायची. तर मी आता काय केलं, कमरेची व्यवस्थित मुंड्यामध्ये जी फिटिंगची शिलाई आहे, जी बाहीची आपण शिलाई मारून घेतली, ती सुद्धा अगदी व्यवस्थित अशी सरळ एक शिलाई मारून झाली. आता दोन्ही साईडनी तुम्ही तसंच करून पहा. म्हणजे दोन्ही साईडने तुम्ही करून बघा आणि नक्की तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजची फिटिंग या पद्धतीने करताल, तर बघू शकता. आता आणखीन त्याच्यावरती आतल्या साईडने आपण 2-4 शिलाया मारून घ्यायच्या. कारण की आपण सगळ्या शिलाया त्या आहेत ते उसवलेल्या आहेत. आता या पद्धतीने आपल्या ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे एका साईडने. आता आपण करून बघूयात. तर या पद्धतीने तुम्हाला दाखवते. या पद्धतीने आपण फिटिंग करून घ्यायची मुंड्यामध्ये, बघू शकता. आणि सुद्धा ज्या पद्धतीने आपण आपला जास्तीचा कपडा आहे त्या पद्धतीने बाहीचा सुद्धा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बघू शकता. तसंच दोन्ही साईडनी फिटिंग करून घ्यायची. तर दोन्ही साईडनी मी तुम्हाला सांगितल्या प्रकारे आपण फिटिंग करून घ्यायची. जेणेकरून काय होतं, आपलं ब्लाऊज खूप छान असं बसतं. तर बघू शकता या पद्धतीने चॉकने मी मुंड्यामध्ये, आपल्याला फिट्ट होणार नाही. मुंड्यामधली बरेचसे जण शिलाई आपण साईज मोजून घेतो इंच टेपने सुद्धा. परंतु ब्लाऊज वरतीच आपण फिटिंगसुद्धा करू शकतो. खूप छान बसतं या सुद्धा पद्धतीने मी फिटिंग केली त्या पद्धतीने. तर आता हे बघू शकता. या पद्धतीने कमरेची सुद्धा आपण फिटिंग करून घेतली. एवढा भाग त्याचा शिल्लक होता म्हणजे 1 इंच. तर त्याच पद्धतीने आपण कमरेच्या साईडला सुद्धा 1 इंच अंतरावरती एक
पूर्ण ह्या पद्धतीने आपण एक फिटिंगची जी लाईन आहे तर ती ओढून घेतली आणि ओढून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती शिलाई मारून घेत आहोत. शिलाई मारल्यानंतर आपल्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे तर ती व्यवस्थित बसेल. आता हे ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे. आता आपण ब्लाऊज जे आहे तर ते आपण सुईचं करून घेऊयात. ब्लाऊज आपलं व्यवस्थित झाल्यानंतर आपण याच्यावरती एक वेळेस प्रेस करून घ्या, जेणेकरून जुनं ब्लाऊज आहे आणि त्याची पहिली फिनिशिंग जी होती तर ती चेंज झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजला जे गुढे आहेत तर त्या पडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपण आपल्या जुन्या ब्लाऊजवरती खूप छान असं शेप येण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्लाऊजचा व्यवस्थित अशी प्रेस करून घ्या, जेणेकरून तुमचं ब्लाऊज असं छान बसेल. आता या पद्धतीने आपल्या ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने फिटिंग करता ते मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला सांगा. तर फ्रेंड्स, पुन्हा भेटू अशाच आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय.